हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ब्लॉसीज किचन। आज आपण स्पॅगेटी विथ चिकन ही रेसिपी बनवूया। ही रेसिपी आपण व्हेज किंवा नॉनव्हेजमध्ये दोन्हीमध्ये करू शकतो आणि व्हेजमध्ये करायची असेल तर आपण त्यामध्ये आपल्याला आवडणाऱ्या फळभाज्या घालू शकतो। हाफ केजी स्पॅगेटी घेतली आहे आणि ही आता बॉईल करून घ्यायची आहे। गॅसवर पाणी गरम करत ठेवलं आहे। आता ह्या पाण्याला एक उकळी आल्यानंतरच आपण स्पॅगेटी ह्यामध्ये बॉईल करण्यासाठी घालायची आहे। पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे। अशा प्रकारे पाण्याला एक उकळी येऊ द्या आणि नंतर स्पॅगेटी बॉईल करण्यासाठी पाण्यामध्ये घाला। स्पॅगेटी पूर्णपणे शिजवायची आहे। चेक करून बघा, अशा प्रकारे छान कुक झाली पाहिजे आणि ही स्पॅगेटी ट्रान्सपरंट पण झाली आहे। आता गाळणीमध्ये घालून ह्यामधील पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। ओव्हरकुक होऊ नये ह्यासाठी वरून 1 ते 2 ग्लास थंड पाणी घालते। आणि स्पॅगेटी मोकळी होण्यासाठी किंवा सुटसुटीत होण्यासाठी ह्यामध्ये 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालून मिक्स करा। ह्या बॉईल स्पॅगेटीसाठी सॉस कसा बनवायचा ते आता आपण पाहूया। हा मी रेडीमेड पास्ता सॉस वापरत आहे। आपण कोणत्याही ब्रँडचा पास्ता सॉस वापरू शकता। ह्या ठिकाणी चीज सुद्धा आपल्या आवडीचीच घ्या। मी 150 ग्रॅम चीज घेतली आहे। साधारण 2 ते 3 क्यूब बटर आपल्याला लागणार आहे आणि जर बटर वापरायचं नसेल तर कुकिंग ऑइल सुद्धा आपण वापरू शकतो। 200 ग्रॅम बोनलेस चिकन घेऊन त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे पीस करून घेतले आहेत। चिकन थोडं जास्त घ्यायचं असेल तरी घ्या। 1 टीस्पून ब्लॅक पेपर पावडर घेतली आहे। 1 भोपळी मिरची आणि 1 गाजर मी घालणार आहे। ह्यानंतर 2 कांदे आणि हिरव्या मिरच्या 2 ते 3 घ्या आणि लसूण हे सर्व बारीक चिरून घ्या। आता कढईमध्ये 2 ते 3 क्यूब बटर घाला किंवा सांगितल्याप्रमाणे आपण कुकिंग ऑइल सुद्धा घालू शकतो। आता ह्यामध्ये लसूण घालून थोडा परतवून घ्या। बारीक चिरलेल्या मिरच्या सुद्धा लसणाबरोबरच घाला आणि परतवून घ्या। आणि आता कांदा घालून परतवून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण छान परतवून झालेला आहे। आता ह्यामध्ये आपण चिकन फ्राय करण्यासाठी घालूया। कांदा आणि लसूण ह्यामध्ये चिकन फ्राय केल्यामुळे त्याचा छान फ्लेवर चिकनला येतो। मीठ घालते। आता झाकण देऊन मीडियम गॅस फ्लेमवर चिकनला छान शिजवून घ्यायचं आहे। चिकन व्यवस्थित
शिजल्यानंतर ह्यामध्ये गाजर घाला. आणि भोपळी मिरची सुद्धा अशा प्रकारे लांबट तुकडे करून घाला. दोन मिनिटासाठी झाकण द्या आणि शिजवा. ब्लॅक पेपर पावडर घाला. साधारण 200 ग्रॅम पास्ता सॉस. तुमच्या आवडीनुसार सॉसचे प्रमाण कमी जास्त करा. ग्रेटेड चीज. ह्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्हाला आपण ह्यामध्ये जेवढे काही इन्ग्रेडियंट घातलेली आहेत ना, त्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. दोन मिनिटांसाठी झाकण देऊन शिजवा. बॉईल स्पॅगेटी मिक्स करून 2 मिनिटांसाठी झाकण द्या आणि नंतर मस्त आणि टेस्टी स्पॅगेटी सर्व करा.